अरे बाई जिंकलो हो, आहा जिंकलो हो, अरे बाई जिंकलो हो, आहा जिंकलो जिंकलो. म्हणजे मला मला इतका आनंद झालाय की तो गगनात मावत नाहीये, नभात मावत नाहीये, आकाशात मावत नाहीये, कपाटात मावत नाहीये. म्हणजे खूप आनंद झालाय. म्हणजे असं म्हणजे अशा टाईपचं म्युझिक जे होतं ना बॅकग्राऊंडला, तर पूर्वीच्या काळी म्हणजे असं सुलोचना वगैरेला खूप आनंद झाला ना की अशा ते म्हणजे हे परमोच्च आनंदाचं बॅकग्राऊंड म्युझिक आहे. म्हणजे यापुढे लक्षात ठेवा, खूप आनंद झाला की असं म्युझिक आणि असं सगळं. म्हणजे आपण असे छानच जिंकलोय. म्हणजे मला माहिती होतं पण छान जिंकलो. म्हणजे जरा धाकधूक होती पण छान जिंकलो. म्हणजे धाकधूक असल्याशिवाय काही मजा पण येत नाही ना. म्हणजे आपण माझ्या मुलाने सांगितलं, मी सुरुवातीला जरा मिस झालं माझं, पण मुलाने सांगितलं आपण टॉस हरलो, मग मॅच जिंकणार ना बाई, जिंकणार ना. तर मग आम्ही सगळं आवरून बसलो 2:30 वाजता. टीव्हीच्या समोर जरा नारळ उदबत्ती वगैरे जरा लावली. नारळ ठेवला कारण काय गेलाही नाही का न्यूझीलंडच्यात एवढ्या धावा, म्हटलं काही कोणी काही जरा जादूटोळा केला तर, म्हणून आपला ठेवला. मग काय यांची धुवाधार बॅटिंग चालू. म्हणजे जरा टेन्शन वाढलं माझं. आणि इतक्या रन करायला लागल्या म्हणजे काय रन रेट, म्हणजे सुपर रन रेट. मग मी जोशी काकांना म्हटलं ते बीपीचं मशीन आणा, माझ्या शेजारी ठेवा. असा रन रेट झाला तर मला आठवण येईल सेमीफायनलची. तो रन रेट बघू नका, माझा रन रेट बघा, नाहीतर मग काय तो यंग आउट झाला. बरं झालं. यंग म्हणजे तसा म्हणजे यंग नाही, म्हणजे सचिन रवींद्र तो यंग आहे, पण तो यंग नाही, त्याचं आडनाव यंग. तो आउट झाला आणि मला ते वाईट वाटलं. म्हणजे शामीला लागलं जरा. खुल्ला कॅच दिला होता, खरं सांगायचं तर. आम्ही असे गच्चीत बोळात खेळलो, ते खुल्ले कॅच पकडायचो. आमची गोष्टच वेगळी होती. पण पकडायचं ना असं 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 करून तो, म्हणजे असं नाही करायचं, पकडायचा कॅच. न्यूझीलंडकडनं काही देवदेवच की चालली होती का? तर सचिन रवींद्रला किती जीवदान मिळत होतं. कॅच सोडतोय काय काय होतंय, अजिबात मला पटलेलं नाहीये हे. पण मी म्हटलं ना गेल्या वेळी 108 नामजप. पण बघा आपल्याला महत्व माहितीये, 108 रन झाल्यानंतर आउट व्हायला लागली, म्हणजे उतरती कळा लागली त्यांना. मी म्हटलं ना 250 आपला रोको ते दोघं पण करू शकतात, फिनिश करू शकतात. पण विराट म्हणजे 1 रनवर आउट. अनुष्का वहिनीच्या चेहऱ्यावर दिसत होता ते की तिला अतिशय वाईट वाटलेलं आहे. म्हणजे दिलच तुटलाय तिचा. 1 रन आणि ते सुद्धा फायनलला. खूप जोरात दिल तुटलाय तिचा. आवाज आला मला इथपर्यंत. म्हणजे आपले 3 आउट झाला, जरा वाईटच वाटतं, दुःख वाटलं फार मला. असं दुःखी चेहरा करून मी एका कोपऱ्यात बसून राहिले. पण नंतर हळूहळू गाडी रुळावर यायला लागली. म्हणजे मी म्हटलं ना की 1 बॉलवर 1 रन करा ना. घाई किसको नहीं है घाई. 1 रन करो ना, 1 रन करो ना, नाही 1 रन करा ना असं. म्हणजे मग तो आपला KL राहुल आला. आपले जे माननीय सुनील शेट्टी सर आहेत ना, मैं बोल नाही सकता, त्यांचा जो जावई आणि तातय्याचा नवरा, तर त्यांनी मग हळूहळू बऱ्यापैकी म्हणजे विजयी घोडदौड केली. आपल्या पांड्याने पण चौका छक्का केलं. म्हणजे तो वेळाच आहे जरा, म्हणजे चांगला आहे नाही वेळा हा. म्हणजे असं एकदम घुसतो त्याच्या इथे, मारतो तो मस्त. शेवटची 4 गेली आणि आपण जिंकलो. म्हणजे काय बघ, आरडा ओरडा, म्हणजे नुसता कल्ला होता इकडे सगळीकडे. लाइटिंग दिवाळीत जणू. त्या सचिन रवींद्रला आपला दिलं म्हणजे बक्षीस की बाबा रडू नकोस, म्हणजे सगळ्यात छोटा आहेस तू पिल्लू, तर असं रडू बिडू नको, घे बाबा. ठीक आहे, वाईट वाटतं ना शेवटी. सेमीफायनलला येऊन हरल्यावर वाईट वाटतं. गेल्या वेळेचा अनुभव आहे आपला. त्यांच्या चेहऱ्याचा रंगच उडाला होता. त्यांच्या ते गोरे आहेत पण तरी रंग उडाला होता, असं म्हणजे म्हणते मी. पण ठीक आहे, होता है, चलता है, दुनिया है.
इकडे फटाके बिटाके एकदम जोरदार हं. छान योजना छान होती. छान. दुबईची योजना आवडली मला. 10 पैकी 10 मार्क आहेत त्यांना त्याच्यामध्ये. मग काही ते भांगडा पण झाला. मग दांडिया रास पण झाली. मग मला असं वाटतं एखादी फुगडी पण घालायला हवी होती कोणीतरी. मंगळागौरीची आठवण आली. पण आम्ही घातली. इथे घरात आम्ही केलं ते. नाही मलाही म्हणायचं की मेडल्स दिली ठीक आहे, पण तो व्हाईट कोट का दिलाय? व्हाईट नको ना. मी असं निळा बिळा द्या ना. व्हाईट नाही ते कसं डाग बिग पडतात. मी ते मशीनला टाका, ड्रायक्लीनला द्या खर्च उगाच. व्हाईट नको, व्हाईट कपडे नको. तसं मी कोट जरा तो ठीक होता म्हणजे. आणि मॅच जिंकल्यावर अगदी श्री सौंकडे धावत गेले अगदी मिठी मारायला कवेत घ्यायला. म्हणजे छान जोडपी दिसत होती. म्हणजे शर्मा बहिणी, अनुष्का बहिणी. अनुष्काला खूप तहान लागली होती. ते फुकटचं ICCचं पाणी पण प्यायलं तिने. पण छान. जय शहानी कप दिला. मग असे 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 सगळीकडनं असं उडलं वगैरे ते लाईट्स आणि शॅम्पेन उडवली. छान. तर मी जय शहाला फोन केला. मी सांगितलं सगळ्या टीमला इकडे आणायचं माझ्याकडे. मी दडपे पोहे देईन त्यांना आणि उन्हाळ्याचं कोकम सरबत पण देईन. त्यामुळे आम्ही भेटणार आहोत आता. म्हणजे अख्खी इंडियाची टीम, दडपे पोहे, कोकम सरबत आणि जोशी काकू